नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत गुरुपौर्णिमेविषयी आपल्याला कोणकोणत्या विशेष सेवा करायच्या आहेत. गुरुपौर्णिमा या महिन्यात या दिवसाची प्रत्येक स्वामी भक्ताला, प्रत्येक सेवेकरीला आतुरतेने वाट पाहत असतात. बघा, गुरुपौर्णिमा जो गुरु आणि शिष्याचं नातं जो घट्ट करतो आणि विशेष असं नातं आपल्यामध्ये बनवतो तो दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा. आणि या गुरुपौर्णिमेनिमित्त आपण स्वामी सेवा कशा पद्धतीने करायची किंवा कोणती सेवा करायची, कोणती जमत नाही आहे किंवा या महिन्यामध्ये आपल्याला पारायण करता येणारच नाही आहे तर कोणती सेवा करायची या संबंधीचा आजचा व्हिडिओ आपण बनवलेला आहे. तर बघा, तुम्ही 21 दिवस, 40 दिवस किंवा 51 दिवस तुम्ही ही सेवा करू शकतात. तर आज आपण बघणार आहोत की 21 दिवसांची गुरुसेवा आपण कशा पद्धतीने करायची, स्वामींच्या चरणी आपण कशा पद्धतीने सगळ्या सेवा रुजू करायच्या आहेत, जेणेकरून आपल्या जीवनातील सर्व दुःख, संकट आहेत, अडचणी आहेत ते दूर होतील आणि बाहेर पडण्याचा मार्ग आपल्याला मिळेल. तर बघा, गुरुचरित्रातील 14वा व 18वा अध्याय कशा पद्धतीने वाचायचा, हे पारायण केल्यामुळे किंवा हे अध्याय वाचल्यामुळे आपल्याला कोणकोणते फायदे होतात आणि आपल्या जीवनामध्ये त्याचा असर कोणत्या प्रकारे होतो, याचा फायदा आपल्याला काय होतो हेच आपण बघणार आहोत. प्रत्येक व्यक्ती त्याचे कर्म आणि प्रारब्ध घेऊन जन्माला आलेला असतो. प्रत्येकाचे कर्म, प्रत्येकाचं प्रारब्ध हे वेगवेगळं असतं. प्रत्येकाला माहिती आहे तुमचे कर्म वेगळे आहेत, प्रारब्ध वेगळं आहे. माझे कर्म, माझं प्रारब्ध वेगळं आहे, संपूर्णपणे वेगळं आहे. तर प्रत्येकाच्या कर्मानुसार, प्रारब्धानुसार आपापल्या जीवनामध्ये प्रत्येकाला जे हवं आहे ते मिळत असतं. तरी देखील इतकं कष्ट करतो, काबड कष्ट करतो, तरी देखील आपल्याला आपल्या जीवनामध्ये जे हवं आहे जसं हवं आहे तशा पद्धतीने यश आपल्याला भेटत नाही आहे. तर अशा वेळेस काय करायचं बघा, कमीत कमी या गुरुपौर्णिमेनिमित्त भरपूर लोक गुरुक्षेत्राचं पारायण करणार आहेत. याचाही व्हिडिओ मी अपलोड करणार आहे. तुम्ही 21 दिवसांची सेवा करू शकाल यासाठी हा व्हिडिओ लवकर बनवलेला आहे. 1 वर्ष दर महिन्याला जर तुम्ही गुरुचरित्राचं पारायण केलं, 1 वर्षात जर महिन्याला गुरुचरित्राचं पारायण केलं तर तुमच्या कधीच आयुष्यामध्ये कुठलंही अडचण येणार नाही. सुंदर अशी सेवा आणि इतकं सुंदर अशी सेवा आपल्याकडून महाराज स्वतः करून घेतात. सेवा करणारे कोणी नाही आहेत, महाराज आपल्याकडून करून घेत असतात ही सेवा. आणि यामध्ये जर रमत जायचं असेल तर अध्यात्म मार्गात आपल्याला प्रगती करायची असेल तर आपल्याला या सेवेमध्ये सातत्य ठेवणं गरजेचं आहे. अतिशय महत्त्वाचं आहे. गुरुक्षेत्रातील 14वा व 18वा अध्याय आपल्याला कठीण करायचं आहे, पठण करायचं आहे आपल्याला. 14वा अध्याय वाचल्यानं आपल्या जीवनामध्ये कितीही भयानक, कितीही आर्थिक संकट असू दे, कितीही भयानक परिस्थिती आपल्या जीवनामध्ये उद्भवते तर आपल्याला त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग या 14व्या अध्यायामुळे मिळत असतो. बघा, कधी कधी असं होतं की एखाद्या वेळेस, विशिष्ट वेळेस किंवा घरातील विशिष्ट व्यक्ती असे कुठेतरी बाहेर गेलेली असते आणि त्यांच्यावरती अत्यंत वाईट परिस्थिती त्यांच्यावरती उद्भवणार असते. पण थोडक्यात म्हणजे ते बचावलेले असतात. अशा वेळेस समजून जायचं की गुरुकृपा आपल्यावरती आहे. घरातील एक व्यक्ती जरी स्वामी सेवा करत असेल ना तर संपूर्ण घर त्या सेवेने तारून जात असतं. आणि आज शुक्रवार आहे तर तुम्हाला बघा, ही सेवा केल्यामुळे कितीही भयानक परिस्थिती येऊ द्या, त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग स्वतः स्वामी महाराज आपल्या बोटाला धरून अंधारातून प्रकाशाकडे नेणाऱ्या वाटेवरती आणून सोडत असतात. काटेरी झुडपांच्या वाटेवर आपल्याला चांगल्या रस्त्यावरती आणून सोडत असतात. जीवनामध्ये कितीही अंधार पसरलेला असू दे, त्यातून बाहेर पडण्याचा जो उजेड येणार आहे, जो प्रकाश आपल्या जीवनामध्ये येणार आहे तो स्वतः साक्षात गुरु महाराज घेऊन येत असतात. महाराज परीक्षा घेतात, त्या परीक्षेमध्ये तुम्हाला जास्त दणकट व्हायचं आहे, बळकट, जास्त तुमचं मन कसं घट्ट होईल यासाठी ते प्रयत्न करत असतात. म्हणजे ते आपला भक्त कुठेपर्यंत या सेवेमध्ये टिकून राहतो हे बघत असतात. तर यासाठी सेवा करा, सेवेकरी बना आणि सेवेकरी घडवा. तुमच्या हातून जी पुण्य घडेल ते तुम्ही खूप सुंदर असणार आहेत. आणि गुरुक्षेत्रातील 18वा अध्याय कशासाठी वाचला जातो तर आपल्या घरामध्ये सुख समृद्धी यावी व दरिद्री जी आहे, काही दरिद्री आपल्या घरामध्ये आहे ती निघून जावी, नोकरीमध्ये आपल्या वाढ व्हावी, नोकरीमध्ये आपली वृद्धी व्हावी, त्याच्यामध्ये यश मिळावं आणि लक्ष्मी घरामध्ये आपल्या नांदावी, स्थिर राहावी, यासाठी गुरुचरित्राचा 18वा अध्याय पठण केलं जातं. सगळ्यात अगोदर आपण 14वा अध्यायाचं बघणार आहोत. बघा, गुरुचरित्र 14वा अध्याय जसं की सांगितलं, कितीही भयानक परिस्थिती आपल्या जीवनामध्ये येऊ द्या, कितीही मोठं संकट येऊ द्या, आपल्याला त्या संकटातून तारण्यासाठी आपल्याला हा ग्रंथ दिलेला आहे. तर गुरुचरित्र 14वा अध्यायाची पोथी तर नसेल तुमच्याकडे तर तुम्ही यूट्यूबला लावून वाचलात तरी पण चालेल. 18वा अध्यायाची आहे बघा. 18वा अध्यायासाठी वाचला जातो. त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे की श्री नरसिंह सरस्वती महाराज आहेत, त्यांचा जो भक्त आहे सायनदेव, अतिशय भयानक किंवा अतिशय खूप मोठ्या संकटात, अडचणीत सापडलेला होता. आणि त्याच्या भक्तीने त्यांनी जी सेवा केली, जी भक्ती केली, त्यात नरसिंह सरस्वती महाराजांनी त्यांना कशा पद्धतीने या संकटातून बाहेर काढलं याचं चरित्र या ग्रंथात
दिलेलं आहे. 14व्या अध्यायामध्ये दिलेलं आहे. तुम्ही रोज ऐका किंवा रोज श्रवण करा. बघा आता ही सेवा कशा पद्धतीने करायची तुम्ही संकल्पयुक्त करू शकता. संकल्पयुक्त केला तर नियम कशा पद्धतीने आहे ते बघा. शक्यतो संकल्पयुक्त करण्याचा प्रयत्न करायचा. खूप सुंदर असे अनुभव येतात. संकल्प घ्यायचा. संकल्प कसा घ्यायचा सगळ्यांना माहिती आहे. तुमचं गोत्र, नाव, गोत्र बोलायचं. गोत्र माहीत नसेल तर कश्यप गोत्र आवर्जून बोलायचं. तुमची जी काही संकट इच्छा असेल ते तुम्हाला सगळे महाराजांना सांगायचं. तुम्ही 21 दिवसांची ही सेवा गुरुपौर्णिमेपर्यंत करणार आहात हे देखील महाराजांना व्यवस्थित स्पष्ट शब्दात सांगायचं. तुम्हाला ही सेवा सुरू करायची आहे. आता ही सेवा सुरू करताना 14वा अध्यायाचं पठण करायचं आहे आणि 14 अध्याय कशासाठी पठण केला जातो ते तुम्हाला सांगितलं. कितीही मोठ्या अडचणी असू द्यात किंवा संकट असू द्या, त्यातून बाहेर पडण्याची शक्ती स्वतः महाराज देत असतात. आपल्याला कितीही मोठ्या खड्ड्यात आपण अडकलेले असो त्यातून वर काढण्याचं काम स्वतः महाराज करत असतात. यासाठी आपल्याला हा अध्याय वाचायचा आहे जेणेकरून आपल्या जीवनातील जे काही दुःख आहे ते निघून जावं आणि आपल्या जीवनातील ज्या काही अडचणी आहेत ते निघून जातील व आपलं देखील भलं होईल. यासाठी आपल्याला 14वा अध्यायाचं पठण करायचं. आता 18वा अध्याय कशासाठी वाचला जातो बघा. संपूर्ण घराची भरभराटी व्हावी, घरात लक्ष्मी नांदावी, त्याच पद्धतीने घरातील जी काही आर्थिक परिस्थिती आहे, कर्जबाजारी आहे, आर्थिक संकट आहे, हे सगळे दूर व्हावी. यासाठी दुःख, दारिद्र्य सगळे नष्ट होऊन घरामध्ये घराची भरभराट ठेवावी, घरात लक्ष्मी स्थिर राहावी, उद्योगधंद्यात नोकरीमध्ये उत्कर्ष व्हावा, अभिवृद्धी व्हावी, भाग्योदय व्हावा. यासाठी आपल्याला ही सेवा करायची आहे. याच्यामध्ये काय दिलेलं आहे, जो ब्राह्मण आहे, एका ब्राह्मणाची कथा आहे याच्यामध्ये. आणि ज्यावेळेस महाराज त्यांच्या घरी येतात त्यावेळेस खायला काही नसतं. त्यावेळेस ब्राह्मणाची जी पत्नी आहे त्यांना त्यांच्या दारामध्ये जो घेवड्याचा वेल असतो त्या घेवड्याच्या वेलावरती त्यांचं ते उदरनिर्वाह करत असतात. म्हणजे त्याच्यावरती त्यांचं जीवन सुरू असतं. जेवण वगैरे आणि त्याचीच भाजी, घेवड्याचीच भाजी त्यांची ब्राह्मणाची पत्नी महाराजांना देते. त्यावेळेस ती खाऊन ते तृप्त होतात. पण घरातून जाता जाता ते त्यांच्या दारातील जो घेवड्याचा वेल आहे तो मुळासकट उपटून टाकतात. आणि मुळासकट उपटून टाकल्यामुळे त्यांची पत्नी खूप नाराज होते, दुःख करू लागते, खूप रडू लागते. पण जो ब्राह्मण आहे तो कसली शंका घेत नाही. याच्यामध्ये आपलं काहीतरी चांगलं असेल याचा विचार करतो. आणि ज्यावेळेस तो घेवड्याचा वेल जो आहे तो मुळासकट उपटून टाकला होता तर त्याच्याखाली सोन्याने भरलेला हंडा सापडला होता. अशी ही सुंदर कथा आहे. आणि या हंडा सापडल्यामुळे गरीब ब्राह्मणाची जी आर्थिक परिस्थिती आहे, दुःख आहे, दारिद्र्य आहे, सगळं मुळासकट महाराजांनी उपटून टाकलं होतं. आणि त्यांच्या जीवनात सुख समृद्धी नांदली होती, घरामध्ये लक्ष्मी नांदली, अभिवृद्धी झाली, त्यांची भरभराटी झाली. यासाठी आपल्या जीवनात देखील कर्जबाजारी असेल, आर्थिक अडचणी असेल, सांसारिक माणूस म्हटला की घरामध्ये भरपूर प्रकारच्या अडचणी येतात. दारिद्र्य असतं, एका ह्याच्यातून बाहेर पडण्यासाठी एक खड्डा, भरपूर खड्डे, म्हणजे भरपूर प्रकारचं लोन काढलेलं असतं. याच्यातून बाहेर कसं पडायचं तर हे आपल्याला समजत नसतं. तर अशा वेळेस तुम्ही हे अध्याय वाचायला सुरुवात करा. अध्याय वाचल्यामुळे आपल्या जीवनातील जेवढे संकट आहे त्यातून बाहेर पडण्याचा आपल्याला जो मार्ग आहे तो मार्ग मिळणार आहे. मी म्हणत नाही की तुम्हाला पण सोन्याचा हंडा मिळेल असं नाही, पण नवनवीन मार्ग मिळतील, नवनवीन संधी मिळतील, ज्या संधीतून तुमच्या घरामध्ये लक्ष्मी येईल. यामुळे 14वा आणि 18वा अध्यायाचे भरपूर असे महत्त्व आहे. तर गुरुक्षेत्रातील 14वा आणि 18वा अध्याय हा मेरुमणी ओळखला जातो. त्यामुळे या महिन्यामध्ये तुम्हाला गुरुक्षेत्राचं पठण करणं शक्य होत नसेल तर 21 दिवस म्हणजेच 9 जुलै ते 29 जुलैपर्यंत तुम्ही 21 दिवसांची अत्यंत प्रभावी अशी ही गुरुसेवा आवर्जून करू शकतात. महाराजांच्या चरणी रुजू करू शकता. आता याचे नियम काय आहेत तर बघा. ब्रह्मचर्याचं पालन जर तुम्ही करत असाल, म्हणजे संकल्पयुक्त सेवा करत असाल तर ब्रह्मचर्याचं पालन करा, शक्यतो करण्याचा प्रयत्न कराच. मांसाहार पूर्णपणे वर्ज्य आहे. संकल्पयुक्त नसाल तर मांसाहार तरी देखील टाळण्याचा प्रयत्न करायचाच आहे. पण नाहीच होत, काहीच करू शकत नाही तर सकाळी लवकर वाचून घ्यायचं. तुम्हाला अगोदर पण शक्यतो मांसाहार टाळावाच. संकल्पयुक्त करत असाल तर मांसाहार पूर्णपणे वर्ज्य असणार आहे. ब्रह्मचर्याचं पालन करावं लागणार आहे आणि तुम्हाला परान्न वर्ज्य करावं लागणार आहे. जे 21 दिवस मधले म्हणजे पिरियडमधले असतात ते तुम्हाला स्किप करायचे आहेत. आणि आपल्याला ही सेवा अशा पद्धतीने अतिशय सुंदर अशी ही सेवा आपल्याला करायची आहे. गुरुचरित्रातील 14वा आणि 18वा अध्याय तुम्हाला दोन्ही पठण करायचे आहेत 21 दिवस. तर बघा, काही महिलांचे 9 तारखेच्या नंतर पिरियड्स येत असेल तर त्यांनी 4 ते 5 दिवस अगोदरच सेवा करायला चालू करा, जेणेकरून तुमची 21 दिवसांची सेवा गुरुपौर्णिमेपर्यंत होईल. तर चला, गुरु सेवा करूया. आर्थिक परिस्थितीतून, आर्थिक संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग मिळवूया. जास्तीत जास्त महिलांपर्यंत, दादांपर्यंत, ताईंपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून की जे अडचणीत असतील ते बाहेर निघतील. ही सेवा करूया आपण 21 दिवसांची
व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांचं मनापासून आभारी आहे. सर्वांना धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.